नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी शोषणाद्वारे किती हवा शोषण केली जाते? मित्रांनो, याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 10 ते 20 kg म्हणजे 10 ते 20 किलोग्रॅम एवढी हवा दररोज शोषणाद्वारे शोषण केली जाते मित्रांनो. म्हणून याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 10 ते 20 किलोग्रॅम. प्रश्न दुसरा. पित्त हे डॅश अवयवात तयार होते मित्रांनो. पित्त हे डॅश अवयवात तयार होते मित्रांनो. म्हणून याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पित्त हे कुठे तयार होते मित्रांनो, तर यकृत या ठिकाणी तयार होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. प्रश्न तिसरा. बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे होतो? मित्रांनो, बेरी हा आजार ब या जीवनसत्वाचा अभावामुळे होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे ब जीवनसत्व. प्रश्न 14. भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या समाजसेवकाने केली? मित्रांनो, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली, तर गोपाल कृष्ण गोखले यांनी केली. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो, तर गोपाल कृष्ण गोखले यांनी केली. प्रश्न 5. घरचा पुरोहित हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो, तर भास्करराव जाधव यांनी. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे भास्करराव जाधव. घरचा पुरोहित पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो, तर भास्करराव जाधव यांनी लिहिले आहे. प्रश्न 6. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापना केली. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो, तर पंडिता रमाबाई यांनी. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो, तर पंडिता रमाबाई यांनी केली. प्रश्न 7. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे दादाभाई नौरोजी. मित्रांनो, भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. प्रश्न 8. फॉरवर्ड या मासिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? मित्रांनो, फॉरवर्ड या मासिकाचे संपादक सुभाषचंद्र बोस हे होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड हे मासिक कोणी सुरू केले होते मित्रांनो, तर सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केले होते. प्रश्न 9. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? मित्रांनो, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र सुरू केले होते मित्रांनो. तर कोणत्या ठिकाणी, तर मुंबई या ठिकाणी. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मुंबई. उषा मेहता यांनी भूमिगत राहून मुंबई या ठिकाणी आकाशवाणी केंद्र चालवले होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? मित्रांनो, मोमिनाबाद हे नाव अंबेजोगाईचे होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे अंबेजोगाई. मित्रांनो, अंबेजोगाईचे पूर्वीचे नाव काय होते, तर मोमिनाबाद असे होते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे अंबेजोगाई. प्रश्न 11. जॅक्सनचा खून कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? जॅक्सनचा खून कोणत्या क्रांतिकारकाने केला होता मित्रांनो, तर अनंत कान्हेरे यांनी केला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे अनंत कान्हेरे. मित्रांनो, जॅक्सनचा खून कोणी केला होता, तर अनंत कान्हेरे यांनी केला होता. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 12. बंदी जीवन हे पुस्तिका कोणी लिहिली मित्रांनो, तर बंदी जीवन हे पुस्तिका कोणी लिहिली मित्रांनो, तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन हे पुस्तक विचारले मित्रांनो, तर कोणी लिहिले आहे, तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिले आहे मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 3. तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या व्हिडिओची PDF तुम्ही मिळवू शकतात. 13. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटिशांनी कुठे ठेवले होते, तर एडनचा कारागृहात मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे एडनचा कारागृह. प्रश्न 14. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची 1898 मध्ये डॅश यांनी हत्या केली. मित्रांनो, पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची कोणी हत्या केली होती मित्रांनो, तर दामोदर हरी चाफेकर यांनी हत्या केली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे दामोदर हरी चाफेकर. मित्रांनो,
रियाड यांची हत्या कोणी केली होती तर दामोदर हरी चापेकर यांनी. कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो तर 1898 या वर्षी केली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे दामोदर हरी चापेकर. प्रश्न 15. 5 मार्च 1948 रोजी डॅश यांचे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली. मित्रांनो 5 मार्च 1948 रोजी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली मित्रांनो तर सी राजगोपालचारी. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे सी राजगोपालचारी. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक केली तर सी राजगोपालचारी. केव्हा करण्यात आली मित्रांनो तर 5 मार्च 1948 या रोजी करण्यात आली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 16. राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो तर 28 डिसेंबर 1885 रोजी. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे 28 डिसेंबर 1885 या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो. प्रश्न 17. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती. मित्रांनो तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती मित्रांनो तर लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 18. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे. मित्रांनो गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे तर अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे अरवली. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न 19. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात डॅश अंतर आहे. मित्रांनो भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात 5.5 तासाचे अंतर आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे 5.5 तास. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 20. डॅश हा भारतातील प्राचीन गडीचा पर्वत आहे. मित्रांनो भारतातील प्राचीन गडीचा पर्वत कोणता आहे मित्रांनो तर अरवली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे अरवली. प्रश्न 21. डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे मित्रांनो. मित्रांनो अशी कोणती मृदा आहे जिने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे तो ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे गाळाची मृदा. गाळाच्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न 22. भारतात डॅश या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. मित्रांनो भारतातील असा कोणता पीक आहे त्याला सुवर्णतंतू म्हणून ओळखले जाते तर ताग हे पीक आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे ताग. मित्रांनो ताग या पिकाला भारतातील सुवर्णतंतू म्हणून ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न 23. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे. मित्रांनो आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय हिस्सार या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे हिस्सार. प्रश्न 24. भारतात चहा उत्पादनात डॅश राज्यात प्रथम क्रमांक आहे. मित्रांनो भारतात चहा उत्पादनात आसाम या राज्याचे प्रथम क्रमांक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. आसाम या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन केले जाते मित्रांनो. तर कॉफी उत्पादनात कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. चहा उत्पादनात सांगितलं मित्रांनो तो आसाम, कॉफी उत्पादनात सांगितलं तर मित्रांनो कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न 25. डॅश हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. मित्रांनो तंबाखू उत्पादनात अग्रेसर कोणते राज्य आहे तर आंध्र प्रदेश. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.